नरेंद्र मोदींच्या या शिर्डी दौऱ्याच्या अनुषंगाने विशेष असा पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे। तर थेट जाऊयात ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करणारे, ज्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार आहे, अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी त्याच सभेच्या स्थळी उपस्थित आहेत। त्यांच्याकडनं त्या कार्यक्रमाच्या संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट घेऊयात। अभिजित, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। सर्वात आधी ते आता साईबाबा मंदिरात जातील, त्या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतील, पूजा करतील, आरती त्यांच्या हस्ते साईबाबांची केली जाणार आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते मंदिरामध्ये त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यानंतर मग हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते निळवंडे धरणावर जाणार आहेत। त्या ठिकाणी निळवंडे धरणाचं जलपूजन केलं जाणार आहे। निळवंडे धरणाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मागच्या जवळपास 60 ते 70 वर्षांपासून या भागातल्या नागरिकांना निळवंडे धरणाची प्रतीक्षा होती आणि आता कुठे निळवंडे धरणाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। डाव्या कालव्याचं त्या भूमिपूजन लोकार्पण आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। मात्र श्रेयवादाची लढाई देखील या सगळ्या प्रकल्पाच्या लोकार्पणावरून रंगताना आपल्याला पाहायला मिळते, कारण जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वीच असं म्हटलेलं होतं की या सगळ्या प्रकल्पाचं 90% काम जे आहे ते राष्ट्रवादीचं सरकार असताना झालेलं आहे आणि त्यावेळच्या सरकारने त्याला निधी दिलेला होता आणि त्यामुळे मोदींनी त्याचं श्रेय घेऊ नये। मात्र त्याला पलटवार करताना विखे पाटील यांनी सरकार कुणाचंही असो, राष्ट्राचा प्रकल्प आहे, केंद्र सरकारने देखील त्याला निधी दिलेला आहे, त्यामुळे यामध्ये श्रेयवाद कुणी आणू नये अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे या मोदींच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते या प्रकल्पाच्या लोकार्पणाला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। त्यानंतर मोदी या ठिकाणी शिर्डी विमानतळाच्या बाहेर ज्या मैदानावर मोदींचा शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे, जवळपास आपण जर बघितलं तर 1 लाख लोक या ठिकाणी बसू शकतील इतका भव्य असा सभा मंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेष म्हणजे जवळपास 14,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोकार्पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये मोदी आपल्या तरी थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये दाखल होत असतानाची थेट दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या मंदिरामध्ये आता दाखल झालेले आहेत आणि त्याच त्यांच्या या ताफ्याची दृश्य आपण पाहतोय। साईबाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे। गेट नंबर 4 न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा मंदिराच्या परिसरामध्ये दाखल होतानाची दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय। पुढच्या काही मिनिटांमध्येच ते साई समाधीचं दर्शन देखील घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आता गेट नंबर 4 मधून मंदिराच्या परिसरामध्ये दाखल झालेला आहे। तर पुन्हा मी अभिजित सोनवणे यांच्याकडे जातोय। अभिजित, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शेतकरी मेळाव्याला देखील संबोधित करणारे। निळवंडे धरणाचा मुद्दा तुम्ही थोड्या वेळापूर्वी उपस्थित केला होता, त्यावरून श्रेयवादाची लढाई देखील सुरू झालेली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपण्याची देखील शक्यता याच्यावरून वर्तवली जाते, त्या संदर्भात काय सांगाल? खरं तर गेल्या काही वर्षांपासून निळवंडे धरणाचं काम जे आहे ते रखडलेलं होतं। गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी आंदोलनं झालेली होती आणि त्यानंतर निळवंडे प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आलेली होती आणि उजव्या कालव्याचं काम जे आहे निळवंड्याचं ते पूर्ण झालेलं आहे आणि अगदी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथलं जलपूजन देखील करण्यात आलेलं होतं आणि आज लोकार्पण जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी केलं जाणार आहे। मात्र उजव्या कालव्यांची कामं अपूर्ण आहेत, त्यामुळे अपूर्ण प्रकल्पाचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान मोदींकडून केलं जातं आहे अशा पद्धतीची टीका आणि आरोप देखील आता विरोधकांकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रकल्पाचं काम झाल्यानंतरच लोकार्पण करावं अशा पद्धतीची विरोधकांची भूमिका आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकल्पाच्या लोकार्पणावरून आता श्रेयवादाची लढाई जी आहे ती रंगताना आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आता मोदींची सभा ही साधारणतः 3 वाजेच्या आसपास सुरू होईल, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचे लाभार्थी देखील या ठिकाणी आता बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना मोदींच्या हस्ते वेगवेगळ्या योजनांचे जे प्रमाणपत्र आहेत
त्या योजनांचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। या ठिकाणच्या सभेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांना आरक्षण जे आहे ते केंद्र सरकारकडून मिळालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जो रेड कार्पेट सभामंडपाच्या बरोबर मध्यभागी अंतरण्यात आलेला आहे, त्या ठिकाणाहून मोदींचं ओपन जीपच्या माध्यमातून सभेच्या ठिकाणी आगमन होणार आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच अशा पद्धतीचं हे नियोजन जे आहे ते मोदी यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे। मोदी सभेच्या ठिकाणी बरोबर मधून ओपन जीपवरून या ठिकाणी येतील। दोन्ही बाजूनी महिलांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाणार आहे आणि महिलांना आरक्षण दिल्याबद्दल मोदींचे आभार या पद्धतीने या ठिकाणी मानले जाणार आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर नगर जिल्ह्यातल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रकल्प असेल आणि वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण याच ठिकाणी व्यासपीठावर पार पडणार आहे। सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजतोय आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला कुठेही गालबोट लागू नये यासाठी पुरेपूर खबरदारी आणि काळजी घेतली जाते। विशेष म्हणजे या सभेला येण्यासाठी नगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी बसेस पाठवण्यात आलेल्या होत्या, मात्र काही भागातल्या मराठा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या बसेस परत पाठवलेल्या आहे, विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे मोदींच्या एकूणच या सभेच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार किंवा काही गालबोट लागू नये याचा संपूर्ण खबरदारी जी आहे ती पावलं पावली या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। 4000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण सभास्थळी तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते, काळे कपडे आणि पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर मोदी यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकूणच सर्व यंत्रणा अलर्टवर आहे आणि संपूर्ण खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। मराठा आरक्षणाचा प्रश्न खरं तर दिवसेंदिवस आता गंभीर बनत चालला आहे, त्यामुळे मोदी आपल्या या सभेमध्ये मराठा बांधवांसाठी मराठा आरक्षणावर काही बोलतायत का याकडे देखील आता या सर्वांचं मराठा बांधवांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अभिजित, आजच्या याच कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी 1720 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच अनुदानाचा पहिला हप्ता देखील मोदींच्या हस्ते आज वितरित होणार आहे। आज शेतकरी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय सांगाल? शुभम, खरं आहे मोठ्या संख्येने या सगळ्या नगर जिल्ह्यातले शेतकरी देखील या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि जो पहिला हप्ता आहे त्याचा लाभ जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि व्यासपीठावर मोदी आल्यानंतर रिमोटद्वारे ते त्या ठिकाणी जो पहिला हप्ता आहे ते पैशांचा तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी बटन दाबतील आणि त्यानंतर तो सगळा हप्ता जो आहे तो या सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर मागे अतिशय भव्य असा सभा मंडप या ठिकाणी आहे आणि हळूहळू आता परिसरातले शेतकरी आणि नागरिक मोदींच्या या सभेसाठी सभास्थळी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक प्रकल्प आणि वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आज मोदींच्या हस्ते त्यांचं लोकार्पण जे आहे ते केलं जाणार आहे। विशेष म्हणजे शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिरामध्ये कोट्यावधी रुपये खर्चून नवीन दर्शन रांग त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। देशभरातून भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांना चांगल्यात चांगल्या सोयी सुविधा देण्यात याव्या यासाठी ही वातानुकूलित दर्शन रांग जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचं लोकार्पण देखील आता पुढच्या काही वेळामध्ये मोदींच्या हस्ते पार पडेल। आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या या योजना आहेत, तब्बल 14,000 कोटी रुपयांचे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत की ज्यांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज या ठिकाणी होईल।